राज्य सरकार असंवेदनशील आहे का? अर्थातच आष्टीमध्ये मोठा कार्यक्रम घेतला, पंकजामध्ये सगळं होतं आणि आता आष्टीकडे बीड जिल्ह्यातच ते गेले, पण जो पक्षाचा प्रमुख आहे त्याला व्हिजिट केली नाही तर कांदेकडे गेले आणि त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यक्रम घ्यायचा आणि तो इव्हेंट सारखाच कार्यक्रम झाला पाण्याचा प्रकल्प जरी इतकं संवेदनशील सरकार का झालं? विरोधक म्हणून नाही, विरोधक म्हणून नाही, माणुसकी असते का नाही का, सगळं विरोधक म्हणून करत नाही. ही बीड आणि परभणीच्या केसमध्ये मीही इतके दिवस अग्रेसिव्ह लाईन घेतली नव्हती, कारण का मला त्याच्यात राजकारणच आणायचं नव्हतं. माणुसकीच्या नात्याने सगळे पक्ष एक होते, त्याच्यात काही राजकारणच नव्हतं. त्याच्यामुळे मला धक्का बसला जेव्हा सुरेश धसांची ती बातमी आली. म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता, कारण का माझ्या खूप अपेक्षा होत्या सुरेश धसांकडून. मला कधीच वाटलं नाही की असं ते कधी जाऊन भेटतील, आणि भेटायला काहीच हरकत नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांनी सगळ्यांना भेटावा हा माझा आग्रह असतो, पण जेव्हा तुम्ही टोकाची भूमिका घेता एवढी, ज्याच्यात एक्स्टॉर्शन काय राहिले बघा ना, खून, एक्स्टॉर्शन, करप्शन, शेती, डोमेस्टिक व्हायलन्स, राहिला कुठला गुन्हा? आता फक्त बॉम्ब फोडायचा राहिलाय, बाकी सगळे गुन्हे आहेत त्या केसमध्ये आणि सगळ्यांवर तरीच फिरतायत सगळे मोकळे आणि सत्तेमध्ये आहेत. त्यातून मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. माझं म्हणणं आहे, मी पहिल्या दिवसापासून म्हणते की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही विचार करा, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा मान सन्मान असतो की नाही? मला वैयक्तिक कुणाच्याच आयुष्याबद्दल बोलायचं नाही, मी त्या दिवशी पण बोललेच नाही प्रेस. पण तुम्ही बघा ना, आरोप कसले आहेत? भ्रष्टाचाराचा बॉक्स टेक, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार बॉक्स टेक, करप्शन, शेतकऱ्यांना फसवणूक टिक, आणि आरोप मी एकटी केले नाही, त्यांच्या सगळ्या लोकांनी आधी केले. त्याच्यानंतर हा झाला कुठला झाला एक्स्टॉर्शनचा टिक, आणि एक्स्टॉर्शन मध्ये PMLA मध्ये एक्स्टॉर्शन मध्ये त्यांना ED CBI लागते. आता IQ बातमीवर अनिल देशमुख, संजय राऊत, छगन भुजबळ साहेब आणि यांच्यावर झाला, आपल्या नवाब मलिकांवर IQ बातमीवर. इथे तर प्रूफ आहे. विचार करा, परत सांगते, मर्डर, एक्स्टॉर्शन, कौटुंबिक हिंसाचार, शेतकऱ्यांना फसवलं, पीक विम्याचा फसवलं, हार्वेस्टर आपल्या दोनचेच आहेत, मगाशी भेटले होते मला, हार्वेस्टरला 8 लाख रुपये दिलेले, राज्य म्हणाले 1 जणांचे राहिले. तुम्ही लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला, हो बोलले ना, मला त्याच्यावर कारवाई करतो म्हणून सांगितलं, असं शिवराज सिंग चव्हाण म्हणाले. तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं. हो, मग पुढे काय आता त्यांची इन्क्वायरी आहे ना, माझी काय? जर 10 तारखेपर्यंत इन्क्वायरी झाली नाही त्यांच्याकडून, तुमच्या प्रश्नावर त्यांनी कबूलही केलं, त्यांनी मान्यही केलं आणि ते म्हणले मी इन्क्वायरी लावतो. आता त्यांना 2-3 आठवड्याचा कालावधी दिला, नाही जर 10 मार्च पर्यंत मला काय कळलं, मी संसदेत परत, कारण का ऑन रेकॉर्ड म्हणले ते की मी लावतो. आणि आपले राज्याचे आत्ताचे कृषी मंत्री, त्यांनी 2 गोष्टी त्यांनी राज्याला सांगितल्या आहेत की तो 500 कोटी रुपयाचा पीक विमाचा नाही, तो 5,000चा आहे, असं तेच म्हणाले. पीक विम्याचा घोटाळा झालाय, हार्वेस्टरचा घोटाळा झालाय, पीक विम्याचा, हार्वेस्टरचा, आणि ते म्हणले केंद्र सरकारकडून निधी येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी याच काळात ते बोलले आणि ते म्हणलेत की झाले. आणि तुमच्या सगळ्या चॅनलनी ज्या आरोप झाले युरियावर वगैरे, त्या सगळ्याचा फॅक्ट चेक पण तुम्ही केलाय. आता त्यांनी सांगितलं राज्याच्या कृषी मंत्र्यांनी की शेतकरी सुद्धा 1 रुपया पीक घेत नाही. शेतकरी नाही, भिकारी घेत नाही, भिकारी घेत नाही, आणि मग शेतकऱ्याला आम्ही 1 रुपयात विमा देतो. यांच्याच प्रश्नाचं उत्तर आहे ना, किती असंवेदनशील सरकार आहे बघा. सोयाबीनचं काय परिस्थिती आहे? 20,000 फक्त एकट्या धाराशिव मध्ये 20,000 शेतकरी ज्यांनी ऑनलाईन लिस्ट भरलेलं आहे, त्यांचा अजून सोयाबीन घेतलेला नाही. भाव पडलाय. दुधाचं पण येते का सगळे वेळेवर? पैसे येत नाही. कांद्याचं येत नाही, कपासाची तीच इश्यू आहे. त्यांचे वरिष्ठ राजीनामा का घेत नाही? त्याचं उत्तर तुम्ही ते आल्यावर विचारा, मी कसं देऊ? विरोधकांचा दबाव कमी पडतो आता रोज, अरे 70 दिवस रोज आता असल्यावर आम्ही तर पारदर्शकपणे रोज गेले 75 दिवस जवळपास झाले असतील वाटत, 70-75 आम्ही रोजच बोलतो. आणि आता बीडला मी राजकारण करायचं नाही म्हणून इतके दिवस मुद्दाम आदरणीय पवार साहेब आले, त्याच्यानंतर हे सगळे. आता परवाची जे भाषा सुरेश धसांचं स्टेटमेंट मी ऐकलं, ते इतकं वेदना देणार होतं, मग मी उद्या चाललो आणि मी दोन्ही कुटुंबांना भेटणार, मुंडे कुटुंबांना पण आणि देशमुख कुटुंब दोन, आणि मी ती लॉजिकल एंडपर्यंत केस मिळणार. किती लढावं लागलं तरी चालेल, न्याय दोन्ही कुटुंबाला देणार.
मॅडम पुरंदर विमानतळात काम खडी शिवसेनेचं ते इंजेक्शन ते मारलं जातं त्याच्यामुळे निश्चित परिणाम होतात. आणि दौंडमध्ये एक तशी घटना घडलेली पण आहे आणि एक आरोपी पण अटक केली आहे. तर दुधामध्ये इंजेक्शन मारलं जातं त्या बसीला आणि त्याचं दूध हे सगळीकडे सर्क्युलेट केलं जातं. दूध वाढी करतात ते दूध वाढी करतात. त्याच्यावर काय तरी तुम्ही नाही त्याच्यावर अशा कुठल्याही भेसळच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढलंच पाहिजे. आणि कुठली चुकीची म्हणजे घटना होत असेल तर त्याच्यावर ऍक्शन झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये झालंय जो मोठा मालक होता त्याला अटक केली. जो सप्लायर आहे त्याचं फक्त नाव लिहिले आणि पोलिसांना 8 दिवस झाले. 8 तारखेला लॉक झाली. 9 दिवस झाले तर आरोपी सापडलाच नाही. म्हणजे जो औषध सप्लायर आहे तो. सप्लायर मला एक सांगा, माहिती अशी 70 मिळते दिवस, हा. की तो स्वतः बोलवतोय. 70 दिवस झाले संतोष देशमुखचा 5वा मारेकरी मिळालाय का? पण त्यांचा मुलगा प्रायव्हेट प्लेन गेला ती एवढी मोठी यंत्रणा पूर्ण राज्य हल्लं. किती दुर्दैवी आहे मला सांगा. काय तरी बँकॉकला चालले. बघा ना प्रायव्हेट प्लेन आणि काय काय दुर्दैवी आहे. सरकारी शेवटचा प्रश्न आहे की आढावा बैठक घेतली. तुम्हाला एकदम प्रत्येक कार्याची ही अवस्था आहे. हो, पण तुम्हाला काय मगाशी आम्ही श्वेतपत्रिका काढायला आमचं सगळ्यांचंच मत आहे की दौंड शहराची तर श्वेतपत्रिका एवढे पैसे येतात ना जातात कुठे श्वेतपत्रिका. आणि लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता होती. खूप लोक आम्हाला भेटले आणि खूप लोकांचा रोष म्हणजे ती नाराजी होती लोकांची की प्रशासन आमची कामं का करत वर्ष नाही. काम पेंडिंग जातात हो. असं लोकांचं. खूप वाईट वाटत होतं आम्हाला. नाही, मी एकही काम होत नाही. मी कलेक्टरांशी बोलणार आहे दौंडचा रिव्ह्यू घ्यायला आणि काहीतरी त्याच्यावर अकाउंटेबिलिटी करायला.